2022 मध्ये SLBC आणि DFS जे आपलं डिपार्टमेंट फॉर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि स्टेट लेवल बँकिंग कमिटी यांनी डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 15 बँकेला उघडण्यासाठी जागा अलॉटमेंट केली होती, म्हणजे गावचं अलॉटमेंट केलं होतं. फॉर वन रिझन ऑर दी अदर थोडा इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव होता किंवा कोऑर्डिनेशनचा अभाव होता. या सगळे बँकचं कोऑर्डिनेशन आम्ही सुरू केलंय आता. आणि 3 बँक्स मागच्या वर्षी उघडण्यात आले आहेत ऑलरेडी, आणि आता 6 बँक्स आहेत आमचे, जे जवळपास म्हणजे जून पूर्वी 6 ते 8 बँक्स आहेत जे नवीन सुरू होतील. हे सगळे रिमोट एरियाज मध्ये आहेत. इनफॅक्ट तोरणमालमध्ये एक नवीन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आता पुढचे 2 महिन्यात तोरणमालचं बँक पण उघडतील. आणि अजून जे आपल्याकडे अनबँक्ड ब्रांचेस आहे, म्हणजे माझे घरापासून 5 किलोमीटरचे रेडियस मध्ये बँक असलाच पाहिजे, असे एरियाज मध्ये जिथे जिथे बँक नाहीये त्याची मॅपिंग करून आम्ही आता SLBC ला अजून 12 बँकेची यादी पाठवली आहे, ज्यामधून 2 नवीन बँक ऑलरेडी सँक्शन होऊन आमचे तयारी चालू आहे आणि ते पण जून पूर्वी उघडतील. आणि पुढचे 10 बँक SLBC बँक्सला अलोकेट करतील, तर ती पण आमची तयारी आहे की 27 मध्ये ते 10 बँक्स पण आमचे पुढे उघडले पाहिजे. यासाठी डिस्ट्रिक्ट इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट कशाप्रमाणे देते की जस्ट जस्ट जर गावामध्ये एक बिल्डिंग उपलब्ध नाहीये तर आम्ही डिस्ट्रिक्टचे फंड मधून ग्रामपंचायतची एक G+1 बिल्डिंग करून खाली बँक आणि ग्रामपंचायतची बिल्डिंग वर असं एक इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केलं आहे की त्याप्रमाणे आपण करू शकतो. जर गावामध्ये कोणती ऑलरेडी बिल्डिंग उपलब्ध आहे तर आम्ही ती बिल्डिंग देतो. आणि लाईट, इंटरनेट, जी पण फॅसिलिटी बँकेला अवेलेबल आहे, याच अनुषंगाने लोकांना पण जी बेसिक मूलभूत सुविधा आहे ती पण आम्ही सोबतच देतो. शेवटी एक अजून काम जे आपल्याला करायचंय की डिस्ट्रिक्टमध्ये 100% इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी आपल्याला केली पाहिजे, तर त्याची मॅपिंग आम्ही आता केली आहे. एक 100 टावर अजून आम्ही USOF, जे आपला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आहे केंद्र शासनाचा, त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला हे टावर दिले की आम्ही पुढच्या वर्षी हे पण प्लॅन करू की नंदुरबार डिस्ट्रिक्ट इज 100% इंटरनेट सॅच्युरेटेड.